नमस्कार. मी एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 3 जानेवारी 2025 वार शुक्रवारपासून वातावरणामध्ये थंडीची महाभयंकर लाट येईल. मी आज पुन्हा त्याचं विश्लेषण करतोय गांभीर्याने. ही अतिशय जे मी वाक्य वापरतोय ही अतिशय आजपर्यंतच्या इतिहासात न पडलेली थंडी राहील. आणि ही थंडी तुम्हाला यावर्षी मकर संक्रांती नंतरही जाणवेल. जानेवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत तर खूपच भयानक राहील. त्यानंतर सुद्धा फेब्रुवारी मध्ये सुद्धा जाणवेल. मार्च मध्ये पण थंडी जाणवेल. आणि त्यानंतर गरमीचा पारा वाढत जाईल. आणि हे होण्याच्या मागचं जे कारण आहे हे भौगोलिक आणि सायंटिफिकली या दोन गोष्टींचा विचार करून जो वातावरणातील बदल होतो आहेत त्या बदलामुळे थंडीचा कडाक्याचं होणारं जे नुकसान आहे ते आंबा बागायतदारासाठी फार मोठं आहे. कारण आंब्याला बार आल्यानंतर त्याचं फळात रूपांतर व्हायसाठी आणि दुसरं प्रकाश संश्लेषण क्रिया वाढायसाठी प्रत्येक झाडाची त्यासाठी आपल्याला सूर्यनारायणाचं दर्शन होणं गरजेचं असतं. पण याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात धुकं पडण्याची चान्सेस आहेत. आणि धुक्यामुळे होणारे भविष्यात ऍक्सिडेंट सुद्धा वाढतील. सांगायचं तात्पर्य की हे सगळं शेतकऱ्यांसाठी का तर उद्या चालून शेतकऱ्यांचं होणारं भविष्यातलं नुकसान टाळावं. ही जी येणारी उत्तर भारताकडनं येणारी बर्फयुक्त वादळ, मी वाक्य पुन्हा चेंज करतो, बर्फयुक्त वादळ. दिल्लीचं टेम्परेचर हे 3 डिग्री पर्यंत असतं, पण ते सुद्धा मायनस मध्ये जाण्याचं MP मध्ये सुद्धा त्याचा हे होईल. आणि या वातावरणातल्या बदलामुळे भविष्यात घेणारे पण पिके आहे शेतकऱ्यांनी याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. महत्वाचं सांगायचं झालं तर आपण चणा गहू घेतोय. त्याच्यामुळे अति थंडीमुळे आपल्या जमिनीत आपल्या पिकांवर काय रोग येणार, थंडीपासून पिकाला कसं वाचवायचं याचा विचार करा. आणि या अति बर्फवृष्टी आणि थंडीमुळे तुमच्या माहितीसाठी सांगतो हे गारपिटीचे पण चान्सेस आहेत. आणि या मोस्टली या स्थितीचा यावर्षी माझं सांगणं आहे शेतकऱ्यांनी स्वतःला जपा. आणि हे जपणं फळबाग असेल तर तिथे काय करायला पाहिजे याची आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञानाच्या नावे आम्ही YouTube चॅनलवर आहोत. फळबागेची काळजी कसं घ्यावं याविषयी व्हिडिओ पाहिजे असल्यास ते सांगा. आपल्या शेतापुरता आपण विचार करू. चणा असेल, गहू असेल, त्याची काय काळजी घ्यावं. आणि सगळ्यात महत्वाचं मिरची पिकाचे भाव भयानक वाढतील. का? कारण जेवढी थंडी मोठ्या प्रमाणात वाढेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिरचीवर येणारे रोग फार मोठ्या प्रमाणात वाढेल. 3 जानेवारी पर्यंत वातावरण गरम असेल आणि त्याच्यानंतर एकदम टेम्परेचर डाऊन होऊन जाईल. आणि ते डाऊन झालेल्या टेम्परेचरमुळे भविष्याच्या हिशोबाने मिरची पीक हे फार वधारेल. कांद्यामध्ये पण काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान होणारच आहे, त्यात काही शंका नाही. पण सांगायचं तात्पर्य शेतकऱ्यांना जर चांगलं योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर आजच क्रांती बायोटेकशी संपर्क साधावा. 73 50 28 71 माझ्याशी स्वतः या गोष्टीवर आपण फोनवर बोलू शकता किंवा माझ्या YouTube चॅनलवर कमेंट करून किंवा माझ्या WhatsApp ग्रुपवर कमेंट्स करून मला सांगा.
मी व्हॉट्सअप चॅनलमध्ये पण आहो, क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने, यूट्यूबवर आहो, फेसबुकवर आहो आणि सोबतच मी इंस्टाग्रामवर सुद्धा आहो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि हे होणारं जे वातावरणातील बदलामुळे आणि अतिशय कडक थंडी पडल्यामुळे भविष्याच्या आणि आपल्या पिकाला वाचवा. हे पीक वाचवणं आज काळाची गरज आहे. कारण पीक वाचवलं नाही तर शेतकरी सुखी होणार नाही, शेतकरी सुखी होणार नाही म्हणजेच पुढचं भविष्य फार बिकट होईल. आंब्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव जाणवेल आणि त्याच्यामुळे फळगळ आणि प्रकाश संश्लेषण क्रिया कमी झाल्यामुळे उत्पादनात सुद्धा घट येईल. आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगतोय, ही वाढती थंडी अतिशय घातक आहे प्रत्येक पिकासाठी, तसंच मानवाला सुद्धा घातक आहे. सोबतच हिची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात आहे, एकदम सडन डाऊन होईल. म्हणजे काही ठिकाणी तर मायनस राहील. तिथे यावर्षी जे टेम्परेचर आहे 7 डिग्री गेलं, तिथं 3-4 डिग्रीपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. आणि प्रत्येकाने स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी घ्यावं. नमस्कार. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद.